व्यवसायाने फॅशन आणि टेक्स्टाईल डिझायनर लॅविश करिअरची संधी समोर असताना सिमेंटच्या भिंतींऐवजी दिव्यांगांची आयुष्य डिझाईन करण्याचं आव्हान स्वीकारलं. SNDT आणि रचना संसदमधून डिझायनिंगचं कसब, दिलखुशमधून स्पेशल एज्युकेशन, गेली 40 वर्ष याच क्षेत्रात अहोरात्र काम. 18 वर्षांच्या तरुणांपासून ते 70 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्व स्पेशली एबल्ड लोकांना आधार देणारी संस्था तिने स्थापली. अद्वितीय या तिच्या संस्थेची ती केवळ संस्थापक नाही, तर प्रॉडक्ट डिझायनिंग, फंड रेझिंग आणि नेटवर्किंग मागची खरी ऊर्जा आणि ताकद. झोपडपट्टीतील महिलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना या चळवळीत तिने सामावून घेतलं आणि खऱ्या अर्थाने इन्क्लुझिव्हिटीचा नवा पाया रचला. आता स्वप्न आहे अक्षरा, कर्जतच्या डोंगरात उभं राहणारं या विशेष व्यक्तींचं हक्काचं घर. पालकांनंतरही इथे त्यांना आयुष्यभर सन्मानाने आणि सुरक्षितपणे जगता येईल. एक खंबीर सिंगल मदर आणि व्हिजनरी लीडर अंजली. तुझं बालपण कसं होतं आणि तुझी त्यावेळची स्वप्न काय होती? फार लाजून उरकून असायची. अभ्यासात हुशार नव्हती अजिबात. झिरो. असं स्पेशली एबल्ड म्हणा किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत जगामध्ये की जिकडे सर्वसामान्य खूप लोकांना कधी ना कधीतरी सामोरे जातात. जर बागेवरून बघितलं ना, लॉट ऑफ इमोशन्स. खूप बरीच मुलं माझी माहिती. तिचं फॅमिली की 18 वर्ष की 70 वर्ष? 18 वर्ष. खूप अपेक्षा असतात ओके. की ह्या माझ्या मुलांना सांभाळते आमच्या नंतर. नमस्कार, मी स्वाती छत्रे मायदेव. कुतूहल विथ स्वातीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे ना की स्पेशली एबल्ड चिल्ड्रन त्यांच्यासाठी खास शाळा असतात, हे आपल्याला माहीतच आहे. पण शाळा संपल्यानंतर पुढे काय? तर हे जे स्पेशली एबल्ड प्रौढ असतात त्यांना सन्मानाचं आयुष्य देण्यात महत्त्वाचा वाटा उचललेली अंजली आज आपल्याबरोबर आहे. अंजली, कुतूहल विथ स्वातीमध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. अंजली, मला ना तुझ्याशी ही पहिल्यांदा सर्वात मला हे जाणून घ्यायचं आहे की तुझं बालपण कसं होतं आणि तुझी त्यावेळची स्वप्न काय होती? खूप सुंदर प्रश्न विचारला. बालपणात मी फार एकदम म्हणजे फार लाजून उरकून असायची. अभ्यासात हुशार नव्हती अजिबात. झिरो. त्यामुळे मला कोणी जास्त इम्पॉर्टन्स पण द्यायचं नाही. घरात आईवडिलांनाही माहिती होतं की काय ही 10वी पण पास होणार नाहीये, की 10वीच्या आधीच ही घरी बसणार आहे, म्हणजे गॅरंटी. आणि कोइन्सिडेंट त्यामुळे कॉन्फिडन्स अजिबात नव्हता. कारण शाळेत पण लास्ट रो, लास्ट बेंच. त्यामुळे मला पण तो कॉन्फिडन्स नव्हता. कोणी माझ्याशी बोलायचं तर मला असं वाटायचं नाही नाही त्यांना बोलू द्या, मी नाही बोलणार. मी पण मागेच राहायची. पण 10वीला मी पास झाली आणि माझ्या वडिलांना माहिती होतं की व्हॉट आय वॉज गुड ॲट. तर त्यांना माहिती की मी आर्ट अँड क्राफ्ट, नीडेड वर्क या सगळ्यात मी खूप चांगली होती. तर त्यांनी माझं ॲडमिशन घेतलं SNDTमध्ये फॉर फॅशन डिझायनिंग. तिथे गेल्यानंतर माझं एक स्वप्न होतं की मला JJ स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचं आहे. ते मला काही करायला मिळालं नाही. ते माझं स्वप्नच राहिलं. ओके. पण ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर मला कळलं की अरे हे तर सब्जेक्ट सगळे माझ्या आवडीचे आहेत. आणि मी फ्रॉम डे 1 मी एवढं एक्सेल करत गेली की सगळ्यात मला O ग्रेड मिळायचा, आउटस्टँडिंग. वाव. आणि मी 2 वर्ष तिथे CR होती. आणि ते डिप्लोमा संपल्यानंतर मला कॉलेजने परत बोलवलं टू जॉईन ॲज अ फॅकल्टी. ओके. जे मला नव्हतं करायचं, कारण मला ते 9 to 5चा जॉब नाही आवडत. सो ऑफकोर्स ते नाही घेतला जॉब. पण यानंतर मला कळायला लागलं की देवाने माझ्या दुसरे पण भरपूर टॅलेंट्स दिलेले आहेत विच आय कॅन डेव्हलप. सो हे माझं बालपण होतं. तुला फॅशन डिझायनिंगकडे तू केलीस नंतर का? मला वाटतं फॅशन डिझायनिंग केलं. त्यानंतर मी टेक्स्टाईल डिझायनिंग केलं. आणि 18व्या वर्षी मी माझ्याकडे थोडा वेळ होता हातात.
तर माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं, अगं तू जाऊन कुठे व्हॉलेंटिअर का नाही करत. तर म्हटलं कुठे करू. तर तिने मला एक प्रतिबंध मुलांची शाळा होती मालाडला, तिकडे मला त्यांनी सांगितलं की तू इकडे जा. आता गेली पहिल्या दिवशी मी पाहिलं की काय प्रकार आहे, हा प्रकार काय आहे. मी कधी पाहिलीच नव्हती अशी मुलं, का पाहिली असतील पण कधी समजलंच नाही की ही अशी मुलं पण असतात. आणि त्या दिवशी मला एवढं ते मनाला लागलं, मला असं झालं की का हे असं. ते प्रश्नांचं माझ्याकडे पण कोणी उत्तर दिलं नाही, पण तो एवढा मोठा इम्पॅक्ट होता माझ्या मनावरती. आणि मग पुढे जाऊन त्या डॉक्टरांनी मला फोर्स केलं की तुम्ही इतके चांगले आहात या विषयात की तुम्ही ह्याच्यात पुढे BEd करा. मग मी स्पेशल BEd केलं. ओके. आणि तेव्हापासून 18व्या वर्षापासून मी या लाईनीत आहे. जबरदस्त. आणि इट्स नो लुकिंग बॅक. ग्रेट ग्रेट. पण मला एक सांग की असं स्पेशली एबल्ड म्हणा किंवा इतरही अनेक गोष्टी आहेत जगामध्ये की जिकडे सर्वसामान्य खूप लोकांना कधी ना कधीतरी सामोरे जातात, त्यांना बघतात. प्रत्येकाच्या मनात थोड्या प्रमाणात एम्पथी येते, पण इतक्या मोठ्या प्रमाणात त्याच्याबद्दल तळमळीने काम करण्याची जी प्रेरणा आहे ती तुला कुठून आली असावी असं वाटतं? काय वाटतं तुला त्याच्या पाठीमागे? मी जेव्हा हे स्पेशल BEd केलं ना, दिलखुश म्हणून एक स्कूल आहे जुहूला, आणि तिथे मिशनरीजची स्कूल होती. तर मला सांगायचे की सुंदर आहे पण वर्कशॉपमध्ये कोणाला घेत नाही. आणि माझं फॉर्टे लहान मुलांबरोबरचं नव्हतं, मोठे प्रौढ मुलं, ओके. म्हणजे वोकेशनल ॲक्टिव्हिटीज. तर मला तिकडनं समोरून बोलवणं आलं की तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा. आणि जॉईन झाली आणि मला इतके डिफिकल्ट, इतके चॅलेंजिंग 3 मुलं दिली, जी एका ठिकाणी बसू नाही शकत, ते काही करू शकत नाही. आणि मला ती स्पॅनिश सिस्टर होती, ती मला म्हणे आता तू कर काहीतरी यांच्याबरोबर, आणि सोडून दिलं मला. मला समजेच नाही. इट वॉज सर्वात मोठी चॅलेंज होती माझी आयुष्याची, आणि मला ते करायचंच होतं. आणि समहाव मी मॅनेज केलं, त्यांना एका ठिकाणी बसून काम सुरू केलं. मग सिस्टरने मला हळूहळू आणखीन तशी मुलं पाठवली. असं करत करत मी आर्ट अँड क्राफ्ट तिकडे स्टार्ट केलं या मुलांबरोबर. आणि मला ना कलर्स खूप आवडतात, रंग म्हणजे दॅट्स मी. तुझं घर बघूनच कळतंय. रंग म्हणजे दॅट्स मी. तर मी तिथे फार इंडियन एथनिक काम सुरू केलं मुलांबरोबर, आणि सगळ्यांना खूप आवडायला लागलं. मग मला आणखीन माझी ना तळमळ एकच असते की आय एम नेव्हर हॅपी विथ वन थिंग. मला काहीतरी आणखीन वेगळं करायचं असतं. देवाच्या कृपेने माझं थोडं कुकिंगमध्ये पण हात चांगला होता, तर मला असं वाटलं की एक कुकिंगचं सेक्शन पण स्टार्ट करतं. सो मी एक कुकिंगचं सेक्शन पण स्टार्ट केलं. आणि असं करता करता ते एवढं आमचं छान जमलं तिकडे. आणि 8 वर्षानंतर मी ते सोडलं तिकडे. सोडल्यानंतर बिईंग अ फॅशन डिझायनर मी घरून ड्रेस डिझायनिंगचं काम सुरूच केलं होतं. 6 वर्षानंतर एक अशा मुलीची आई मला भेटायला आली. ती डाऊन सिंड्रोम होती मुलगी. म्हणे तुम्ही सोडल्यानंतर माझी मुलगी कधीच कोणाबरोबर ऍडजस्ट नाही झाली, आणि ती एकदम डिप्रेशनमध्ये गेली. मग शाळेवाल्यांनी सांगितलं तुम्ही तिला घरी ठेवा, आमच्या बरोबर. म्हणे घरी राहून आमच्यासाठी आयुष्य इतकं डिफिकल्ट झालेलं आहे की आम्ही बाहेर जाऊ शकत नाही, आम्ही कोणाला बोलवू शकत नाही, आरडाओरडा, किंचाळी. आणि ती एवढी बारीक पोरगी होती, आणि मी जेव्हा पाहिली तिला 6 वर्षानंतर, अशी यूज झाली होती डिप्रेशनमुळे. राईट. मला म्हणे प्लीज मला मदत करा माझ्या लेकीसाठी. आणि ही जी फॅमिली होती खूप अफ्लुएंट फॅमिली, म्हणजे त्यांच्याकडे सगळ्यांचं येणं जाणं भरपूर. आता कॅन यू इमॅजिन, सोशली ते लोक 0 होऊन गेले तिच्या मागे. मग म्हटलं मी प्रयत्न करीन, काय कशी मला माहिती नाही, कारण माझा स्वभाव मी नाही बोलू शकत कोणी. तर ती मुलगी दुसऱ्या दिवसापासून यायला लागली. तर काय करू तिच्याबरोबर, मी सगळे कलरफुल पेपर आणले आणि पेपर्स बरोबर, आणि मी पाहिलं की म्युझिक चालू ठेवले, कलर्स आहेत समोर, आणि त्याच्यावरती मी असे मोठे जसं ॲपल बनवले, ॲपलला मोठे मोठे डोळे, हात, पाय. तर मी एक दिवशी पाहिलं की ती त्यांच्याशी बोलते, म्हणजे शी वॉज एक्सप्रेसिंग हरसेल्फ. आणि तेव्हा मला कळलं की शी इज ॲक्च्युली कमिंग आउट ऑफ हर कंडिशन. आणि नंतर मग एक 6-7 महिने लागले, कारण ती एकच होती. आणि
तेव्हा मला समजलं की सोशलायझिंग केवढं महत्वाचं आहे या मुलांबरोबर. कारण माझे जेवढे क्लायंट यायचे सगळे तिला एवढे प्रेमाने बोलायचे, ते एक्सेप्टन्स यायला लागलं तिला पण की एव्हरीबडी लव्स मी. आणि ती एवढी त्यातनं बाहेर निघाली की तिची आई येऊन मला बोलली की आता आमची लाईफ इज बॅक टू नॉर्मल. आणि अशी केवढी मुलं आहेत जी घरी बसलेली आहेत. आणि आयांसाठी खूप फार कठीण होतं, कारण जन्मापासून ती आई त्यातनं जाऊन राहिली, सोशली, इमोशनली, सायकोलॉजिकली तिला कुठे आधारच नसतो. आणि आता हे मूल मोठं झाल्यानंतर पण त्या घरातच त्यांना घेऊन बसलेत. त्यांची लग्न तुटण्याच्या ह्याच्यावर आलेली आहेत. कारण आरोप आईवरच तुझ्यामुळे हे मुलं असत. बापरे, हॉरिबल आहे. इट इज. तर त्यामुळे मला पण असं वाटलं की काहीतरी केलं पाहिजे. आणि मग हळूहळू अशा मुलांच्या आया माझ्याकडे यायला लागल्या. आणि ऍडमिशन, आता ही मुलं म्हणजे कशी खूप डिप्रेशनमध्ये गेलेली, त्यामुळे त्यांना एवढं बिहेवियर प्रॉब्लेम उभं होतं की तुम्ही त्यांना बाहेर नाही नेऊ शकत. घरात पण ते तोडफोड, मारहाण करणं, व्हायलंट होता ती खूपच. आमच्या इथे म्युझिक आणि कलर ही 2 थेरपी मी पहिल्यापासून स्टार्ट केली. आणि त्या 2 थेरपीनी मुलं 10 दिवस पण लागलेले आहेत ते मुलांना त्यांच्या वर्षा जुनी कंडिशन मधनं बाहेर यायला. आणि ते एकदा बाहेर आल्यानंतर त्यांना एकदम आनंदित व्होकेशनल ऍक्टिव्हिटीज मध्ये आम्ही बिझी ठेवू. बरोबर. इथे मला ऍक्च्युली काय म्हणायचं होतं की ती मुलगी जिला अगोदर तुझा एक्सपिरियन्स होता आणि म्हणून तिच्या आईला कळलं की तू नाहीयेस तर काय होतंय. हो. सो दॅट मोमेंट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्च्युली फॉर सो मेनी पीपल ॲक्च्युली, की नंतर तू अद्वित्य सुरू केलीस ती. मला त्याच्याबद्दल तुला विचारायचं की तू ह्या सगळ्यानंतर काही मुलांना हे करता करता अद्वित्य कसं हे केलं, स्टार्ट कसं केलंस? सो या मुलीचं नाव स्वाती. आता ती नाही आहे वागली, पण स्वाती बरोबर मी घरी स्टार्ट केलं. मग मी म्हटलं आता अशा मुलांसाठी करणारे तर काहीतरी नाव दिलं पाहिजे ना. मी असंच नाही सांगू शकत की माझ्या घरी या. राईट. मग नाव शोधत होतो. तो नाव शोधता शोधता म्हटलं काहीही नाव मला नाही लावायचंय. इट हॅज टू हॅव मिनिंग. मग अद्वितीय हे नाव आलं, म्हणजे विच कॅनॉट बी सेकंड, राईट. फर्स्ट, युनिक. सो ते नाव आम्ही ठेवलं आणि त्याचे लोगो दिले 2 फुटस्टेप्स. तर मला बरेच लोक विचारतात वाय 2 फुटस्टेप्स का. म्हटलं बिकॉज आम्ही त्यांना एक पाऊल पुढे चालायला मदत करतो. राईट. त्यांच्या कंडिशन मधनं बाहेर आणायला त्यांना एक पाऊल आम्ही पुढे करतोय. म्हणून ते अद्वितीय नाव आणि पावलं आमचे लोगो आहे. राईट. सो या इनिशियल जी स्टार्टिंग फेज होती अद्वित्यची, त्यावेळेला काही तुला प्रॉब्लेम्स आले असतील किंवा कसं हे करायचं, कन्सेप्च्युअलाइज करून कसं बिल्ड करायचं, ती स्टोरी सांग. घरून सुरू केलं होतं, त्यामुळे माझं बुटीक पण चालत होतं. आणि हे अशी 6-7 मुलं आली होती, कारण त्या मुलांसाठी दुसरी कुठली जागाच नव्हती, कारण कोणी घ्यायलाच तयार नव्हतं त्यांना. मग त्यांच्या म्हणजे ऍक्च्युली हे प्रौढ 18 वर्षाच्या वरची. आणि ते जेव्हा यायला लागले तेव्हा मी पाहिलं की एवढे चॅलेंजेस होते, पण माझ्या ओळखी जेवढ्या लोकांना कळलं की मी हे सुरू केलंय आणि त्यांना मला मदत करायची, तर अशी मला मदत करणारी बरेच आले. 2 वर्ष माझ्या घरून मी सुरू केलं. नंतर मग 2 वर्षांनंतर असं वाटलं की आता मी घराच्या बाहेर निघालं पाहिजे, कारण लोक ऍडमिशन घ्यायला यायचे तर ते हे नाही बघणार की इथे तुम्हाला रिझल्ट मिळत आहेत. ते हे बघायचे ओ घरात नाही, आम्ही तुम्हाला कळू, आणि निघून जायचे. मला वाईट वाटायचं की ते चाइल्ड इज मिसिंग ऑन. राईट. नंतर 2 वर्षानंतर जे थोडे पैसे गोळा झाले होते त्यातला आम्ही 1 रूम किचन मध्ये बाहेर भाड्याने शिफ्ट झालो. आणि तिथून आमची ऍक्च्युअल जर्नी अशी सुरू झाली की आय ऑलवेज बिलीव्ह की सोसायटीज मधनं काम करायचं, म्हणजे तुम्ही सोसायटीला एज्युकेट पण करताय की ह्या मुलांना कुठला रोग नाहीये, करेक्ट, ते पण तुमच्या माझ्यासारखेच आहेत. इनफॅक्ट आपल्यापेक्षा ते जास्त चांगले आहेत, कारण ते तुम्हाला जज नाही करत, फक्त तुम्हाला अनकंडिशनल प्रेम देतं. बरं. आणि हेच तुम्हाला कळत नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीत आपण काहीतरी फायदा शोधतो. राईट. युटिलिटी शोधतो सगळं. पण ही मुलं काहीच शोधत नाही,
फक्त त्यांना तुमचं प्रेम पाहिजे. आणि सोसायटीवाले आम्हाला खूप छळलेले आहेत, खूप. हो. काही काही सोसायटीमधनं तर आम्हाला लिटरली म्हणजे आम्हाला सोडावं लागले तिकडनं, की तुमच्या या असल्या रोगिष्ट मुलांमुळे आमच्या लहान पोरांवरती असं होतं. बापरे. हो, इथे डिस्गस्टिंग आहे की रोगिष्ट कसं होऊ शकतात ऍक्च्युली. रोग नाहीच आहे ना हा. आमच्या घरातले पण काही लोकांनी असंच सांगितलं होतं, बापरे. हे रोगिष्ट आहेत, तुझ्या लेकीला त्यांचं होय. रोग लागेल. बापरे. म्हणजे हो, सुरुवातीला खूप खूप वाईट वाटायचं आणि लोक म्हणायचे ते पागल आहे. आणि मी तेव्हा भांडायची. मग हळूहळू मला कळायला लागलं की यात भांडायची जरूरच नाहीये, त्यांनाच ती समज नाहीये. आमची मुलं तर खूप प्रेम द्यायला तयार आहेत, बरोबर. त्यांच्याकडे ती कपॅसिटी नाहीये घ्यायची. पण आज 26 वर्ष पूर्ण झाली आम्हाला, पण 26 वर्षाची जी जर्नी होती ना, आता असं मागे वळून बघितलं ना, लॉट ऑफ इमोशन्स. ट्रू. बरोबर. खूप बरीच मुलं माझी बायकी आता पण 1-2 आहेत, ते क्रिटिकल आहेत. आणि इमोशनल, कारण माझ्यासाठी ते माझे स्टुडंट्स नाहीत, ती माझी मुलं आहेत. इट्स अ फॅमिली. हो. आणि आपण इतक्या वर्षांचा कन्सिस्टंट साथ. आणि मोस्ट ऑफ माझी मुलं आहेत ना, आता सध्या 90% मुलांच्या आई वडील नाही आहेत. तर ते त्यांच्या भाऊ बहिणींबरोबर राहतात, का मावशी काका. तर यू कॅन नॉट एक्सपेक्ट की ते आई वडिलांसारखं त्यांना बघावं, कारण त्यांची पण स्वतःची लाईफ आहे ना. सुरुवातीला मला असं वाटायचं की एवढं ते लक्ष नाही ठेवू शकत. मग मला समजलं की त्यांची जबाबदारी नाहीच आहे, त्यांच्या माथी पडलेलं आहे. त्यामुळे ते जेवढं करतायत ना, ते पण पुष्कळ आहे. राईट. आणि हे मला समजायला लागल्यापासून मला त्यांना सांभाळणं आणखीन सोपं गेलं, कारण आता माझे एक्सपेक्टेशन नाही त्यांच्याकडनं. बरोबर आहे. त्यामुळे मी एकच सांगते, फक्त मुलांना वेळेवर पाठवा आणि वेळेवर घेऊन जा. सुरुवातीला कोणी घ्यायला पण काही काही पालक ना 6-6 वाजेपर्यंत यायचे नाही. 5 वाजता शाळा संपते, वर्कशॉप 6 पर्यंत यायचे नाही. फोन करायचो आम्ही, ओ सॉरी लक्षातच नाही. शपथ. हो, तुम्ही नॉर्मल मुलांबरोबर केलं असतं का असं? बापरे. तुम्ही 15 मिनिटं आधी येऊन उभे राहा. करेक्ट. हे असले अनुभव. मग कळलं मला की दे आर सो निग्लेक्टेड. म्हणजे दे वॉन्ट लॉट ऑफ लव्ह. प्रेम हवंय त्यांना. आणि प्रेमासाठी तर तुम्हाला काही खर्चच नाही करायचे, प्रत्येकाकडे भरभरून असतो. मग आम्ही ठरवलं की एकही सुट्टी द्यायची नाही सॅटर्डे संडे सोडून. बापरे. त्यामुळे सगळे फेस्टिवल आम्ही इकडेच सेलिब्रेट करतो, आमच्या संस्थेतच. तुम्ही जी म्हणा ती सगळी सेलिब्रेट होते फेस्टिवल. आणि मुलांना दिवाळीचे 10 दिवस फक्त सुट्टी देतो. ते 10 दिवसाच्या सुट्टीच्या आदल्या दिवशी आम्ही बोलतो उद्यापासून सुट्टी. घरात सगळ्यांनी ऐकायचं, मिसबिहेव करायचं नाही, सगळ्यांची तोंड बघण्यासारखी, एकही आनंदात नसते अशी लटकलेली चीज आहे. त्यातली 1-2 म्हणतात टुमॉरो आय एम कमिंग. आणि आम्हाला एवढं म्हणजे आम्हाला असे डोळे भरून येतात की 10 दिवस त्यांना मला घरी ठेवावं लागणार आहे. म्हणजे विचार कर की स्वाती, आमची जागा त्यांच्यासाठी पहिलं घर आहे. घर आहे, तेच मी आता म्हणणार होते. राईट. आणि फक्त ते घर आहे असं नाही, तर तू त्यांची आई झाली आहेस ऍक्च्युली. म्हणजे त्यांचं वय कितीही असो, 18च्या नंतरचं 25 असो. सर्वात मोठी जी आता आहेत ना, ती 69 इयर्सचे. बापरे. आणि बाकीचे आणि येतात ते कधीपासून? त्यांनी सुरू केलं 8 वर्षापूर्वी. अच्छा. 8 वर्ष कन्सिस्टंट. आणि आमच्या सगळ्या मुलांची एक एक स्टोरी अशी ऐकली ना, तर तिचं असं मन भरून येईल. बरोबर. मग कोणाला या मुलांसाठी करावं असं नाही वाटत. राईट. आणि असं नाही की सगळे चांगल्याच घराचे आहेत. माझ्याकडे लो इकॉनॉमी बॅकग्राऊंडची पण मुलं आहेत जी फी नाही देऊ शकत. आम्ही त्यांना पण घेतो आणि त्यांच्यासाठी स्पॉन्सरशिप. तर मी आता तुला तेच विचारणार होते की सँटाक्रूझ सारख्या ठिकाणी तुम्ही वित्तीय संस्था चालवतेस इतक्या वर्षांपासून, तर फंडिंग ह्याचं कसं तुला, म्हणजे एवढं सगळं वर्केबल मॉडेल बनवण्यासाठी किती हे पडत असेल? आता तुला असं वाटत असेल की मी फॅशन डिझायनिंग केलं, टेक्स्टाईल डिझायनिंग केलं, ते वाया गेलं ना, याची बात नाही. मी ते सगळं एकत्र घेऊन मी तिथे अख्खी प्रोडक्ट रेंज क्रिएट केलेली. वेगवेगळ्या सुंदर बॅगा, वॉलेट्स, हँडमेड पेपर स्टेशनरी,
यू नेम इट. आणि इतक्या सुंदर गोष्टी आहेत, हम्म. ते माझ्या आहेत सुंदर असं म्हणून मी नाही बोलत नाही. पण मुंबईमध्ये आमच्या प्रोडक्ट्स आर व्हेरी व्हेरी पॉप्युलर. हम्म. आणि कॉन्फरन्समध्ये आम्ही जातो, भरपूर सेल होतं फेस्टिवल्सच्या वेळेस. हम्म. आणि ते जे पैसे आमचे गोळा होतात, इट हेल्प्स अस रन द शो. राईट. कारण जी फीज येते ती आम्हाला पुरत नाही, कारण टीचर्स विथ सॅलरी आहे, भाडं असतं आणि भरपूर खूपच ओव्हर. खरंच असणार. पण हे जे आमचं सेल्फ सस्टेनेबिलिटी मॉड्यूल केलं आहे, त्यांनी आमचं शो इट्स रोलिंग राईट. फॉर 26 इयर्स. जबरदस्त. आणि ही मुलं हे सगळं ट्रेनिंग तुम्ही जे देता तर ते आवडीने करतात का? त्यांना आवडतं, त्यांना करता येतं काय? म्हणजे इतर मुलांच्या पेक्षा ह्यांच्यामध्ये काय तुला फरक वाटतो? सो इतर मुलांमध्ये ना पेशन्स नसते, नॉर्मल मुलांमध्ये. ह्या मुलांमध्ये भयंकर पेशन्स आहे. तर कुठलीही गोष्ट तुम्ही त्यांना दाखवा, हे इथे असं लावायचं, एवढा भार द्यायचा, ते बरोबर तसं करतील. वेळ लागतो, कारण प्रत्येक गोष्टीला ट्रेनिंगला वेळ लागतो. काहींना दिवसात कळतं, काहींना महिने लागतात, काहींना वर्ष लागतात. पण आम्ही ते अगदी मागे पडून त्यांना एक व्हॉलेंटियर देतो त्यांच्याबरोबर, 1 to 1. आमच्याकडे भरपूर सिनियर सिटीजन्स येतात व्हॉलेंटरी हेल्प करायला, तर मग त्यांना सगळ्यांना त्यांच्याबरोबर विचारतो. हे पण खूप मोठं काम आहे. त्यांना पण एक प्रोडक्टिव्हिटीचा आनंद मिळतो ना. आणि विचार करू ना, ते सिनियर्स पण घरी एकटे आहेत. राईट. आता घरी सगळ्यांचं प्रेम मिळतं, पण अटेन्शन हवे तेवढं मिळत. बरोबर. आणि ते सिनियर्स झाल्यावरती ते लहान मुलांसारखे होतात. ही तुला कल्पना कशी आली की सिनियर सिटीजन्सना तिकडे बोलवावं, ह्यांना पण प्रेम हवंय, त्यांनाही प्रेम हवंय, ते दोघांची सांगड तू घालून दिली आहेस एक प्रकारे. माझे आई वडील, वाव. मी जेव्हा सुरू केलं ना, तेव्हा माझी आई आणि वडील कांदिवलीला राहत असून ते तिकडनं रोज यायचे. सकाळी यायचे आणि संध्याकाळी परत जायचे. आणि तेव्हा मी पाहिलं की माझे पप्पा मी इतके प्रेमाने त्या मुलांबरोबर काम करायचे, आणि ती मुलं पण असंच समजायची त्यांची आजी आजोबा आहेत. जबरदस्त. आणि ऑटोमॅटिकली एक ते फॅमिली ॲटमॉस्फिअर क्रिएट झालं, संस्थेसारखं नाही, एक फॅमिली सारखं. आणि ते बघून दुसरे पण सिनियर्स यायला लागले की आम्ही पण मदत करू शकतो, आम्हाला काही येत नाही. म्हटलं तुम्हाला काही यायची जरूर नाही. म्हटलं कप रिकामा असला ना तरच मी भरू शकते, भरून आला कप त्याच्यात मी थेंब पण काही टाकू शकत नाही. सगळे आमच्याकडे येऊन शिकायला लागले. काही सिनियर्स मुलांबरोबर बसून नव्हते काम करू शकत, कारण ते खूप सिनियर होते, हात त्यांचे ट्रेंबल व्हायचे, नजर वीक आहे. मग आता त्यांना नाही पण सांगू शकत नाही. मग मी त्यांच्यासाठी पण काम क्रिएट केलं. बापरे. सो ते पण सगळे असे म्हणजे 17-18 सिनियर्स होते, जे सगळे येऊन बसायचे आणि एकत्र असं वाटायचं की एक काय फंक्शन आहे इकडे. आणि हे सिनियर्स जे आठवड्यातनं एकदा दोनदाचे ते 5 दिवस यायला लागले. का? कारण त्यांना खूप इथे प्रेम मिळायचं आमच्या मुलांकडनं पण, आणि आम्ही पण त्यांना असं दाखवायचं की बाबा तुम्ही काल आला नाही तर आम्हाला आवडलं नाही, बरोबर, मी मिस्ड यू. राईट. मग त्यांना असं वाटायला लागलं. मग त्यात एक सिनियर आंटी होत्या 86 इयर्सच्या, त्या माझ्यासाठी डोनेशन गोळा करायच्या आणि एकट्या राहायच्या. त्या फार ऑर्डिनरी लुकिंग, पण कुठेही गेल्या मी अशा संस्थेत जाते, तुम्ही काय हेल्प करू शकता. आणि त्यांचे जे नातलग होते त्यांना सांगायचे नाही, तुम्ही ₹1,00,000 द्यायचाच, तुम्ही 50,000 द्यायचेच, आणि ते द्यायचे. अशा त्या मुली आमच्यासाठी डोनेशन्स गोळा करायचे. आता पण दुसऱ्या सिनियर्स आहेत ते कुठून ना कुठून तरी छोटे छोटे डोनेशन्स घेऊन येतात, कारण दे फील इम्पॉर्टंट. बरोबर आहे. त्यांना रोज बघितल्यामुळे कळतंय की काय आहे, आणि त्यांना पण आम्ही एक्सेप्ट करून घेतलंय विथ देअर फ्लॉज. आपल्या सगळ्यांमध्ये काही ना काही फ्लॉज असतात ना, त्याच्यात पण असतात, पण आम्ही ते त्यांना जाण होऊ नाही देत की हे तुमचं बरोबर नाही. एक्सेप्ट देम द वे दे आर, वर्क अराउंड दॅट. हा केवढा मोठा मूलमंत्र आहे ऍक्च्युली. तुम्ही लोकांना बदलायचं नाही, यू चेंज युअर सेल्फ अँड यू एक्सेप्ट इट. मला तुला आता एक हे पण विचारायचंय की हे सगळं तर ठीक आहे, तू हे सगळं सक्सेसफुली करतेस, पण काय काय वेळेला असं डोकं फिरत असेल ना की
आपल्याला हवंय तसं घडत नाहीये काही गोष्टी समजा, किंवा मुलं वेगळी हट्ट करतायत, ते पण कधीतरी हट्ट करत असतील ना? आमची मुलं कोणीच हट्टी नाहीये. बाबा. खरं सांग, इतकी म्हणजे काय सांगू, इतकी गोड, इतकी म्हणजे मी फक्त सांगण्याचं जरूर आहे की नाही असं नाही करायचं, लगेच ते ऐकून घेतात. ओरडायची जरूर पडत नाही. आम्हाला प्रॉब्लेम येतो काही काही पालकांकडनं. आता पालकांची पण चूक नाही, आता त्या आई पण किती वर्षांपासून केवढ्या कष्टातनं जाते, मग काय काय वेळेस त्यांचं डोकं सटकतं, येऊन माझ्याशी भांडतात विनाकारण, वाटेल तसं बोलून जातात. तर माझे टीचर्स मला सांगतात की तुम्ही असं ऐकून कसं घेता, असं काही झालंच नाहीये, तुम्ही ऐकून कसं घेता. मी म्हणते ठीक आहे ना, ऐकूनच घेतलंय ना, बाकी दुसरं काही तर झालेलं नाहीये वाईट. म्हटलं ऐकून घेतलं, ती शांत झाली, तिच्या मनातलं बाहेर निघालं, चॅप्टर क्लोज. म्हटलं मी ऐकलं नाही तर मी जर त्या आईला शांत नाही केली, माझा हेतू काय होता. जी आई ह्या मुलाबरोबर 24 तास घरात बसली, तिला ते 6 तास स्वतःसाठी वेळ. मी जर त्या आईचा विचार करून हे सुरू केलेला, तर ती आई येऊन जर मला ओरडून गेली, काही पण बोलून गेली, तर माझं ते ऐकून घेणं बापरे जरुरी आहे. जबरदस्त. ते एक आहे. दुसरं, आम्हाला प्रॉब्लेम्स येतात लोकांकडनं, तुमच्या गाड्या आत नाही आल्या पाहिजे. आता माझी बरीच मुलं अशी आहेत, ते नाही एवढं चालू शकत डिस्टन्स, तर गेट जवळ येऊन मुलांना ड्रॉप करून जातात. तर इथे नाण्याची गाडी, या सगळे लमणे लुले आम्हाला नकोय. म्हणजे कसं बोलू शकतात माणसं असं? तिथे मी फक्त उभी राहून स्माईल करते, मी काहीही बोलत नाही. कारण काहीही मी बोलली तर एकाला 2 शब्द नको आपल्याला, ती नेगेटिव्हिटी क्रिएटच नाही करायची. स्माईल ठेवायची चेहऱ्यावरती. कमाल आहेस तू. तेव्हाच 20 वर्ष इथपर्यंत पोहोचू शकते. पण हा जो सामाजिक आपण म्हणूया अवेअरनेस, तो इतका कमी काय अजून भारतामध्ये, तुला काय वाटतं? म्हणजे अजून काय ह्याच्यावरती काम व्हायला पाहिजे पण झालं नाहीये का काय? म्हणजे हो, किती बघा, लहान मुलं लहान असतात ना, तेव्हापासून ही अवेअरनेस आली पाहिजे. आता काय झालंय, कॉलेजेसमध्ये कम्युनिटी सर्व्हिस कंपल्सरी सब्जेक्ट झाले. तर प्रत्येक मुलांनी 30 इयर्स, 60 इयर्स, 120 आवर्स कम्युनिटी सर्व्हिस करायची असते. आता मोठी झाल्यानंतर 18 वर्षांनंतर तुम्ही अवेअरनेस काय त्यांच्या लाडू शकता? नॉट मच, थोडंफार. हेच तुम्ही मुलं लहान असतात तेव्हापासून कम्युनिटी सर्व्हिस मध्ये ठेवलं, तर की आठवड्यातनं एकदा अशा मुलांबरोबर काम करायचं, तर ती मुलं ह्या मुलांना इक्वल समजतील. मग त्यांना ह्यांच्यात काही खोट आहे असं दिसणारच नाही. त्यांना असं वाटेल की ह्यांना पण आम्हाला प्रेम करायचं, त्यांच्याबरोबर आम्हाला काहीतरी करायचंय, मजा करायची. हे अवेअरनेस लहानपणापासून आली पाहिजे, मोठं झाल्यावर नाही. मी तर डॉक्टर्स पाहिजेत जे आमच्यावर येऊन किंचाळलेले आहेत, आमच्या मुलांना काय काय बोलून गेलेले आहेत. डॉक्टर्स, शिकलेली लोक. उलट मी जे भाजी विकणारे, ते गरीब लोक जे वेगवेगळी कामं करतात, ते आमचं काम बघून म्हणतात, मैडम जी आप बहुत अच्छा काम कर रहे हैं, भगवान आपको इसका बहुत बड़ा सबब देगी. म्हणजे अशी त्यांच्या तोंडून शब्द निघतात. पण मोठी शिकलेली लोकांच्या तोंडून हे फार क्वचित. व्हेरी सॅड, व्हेरी सॅड. खूपच वाईट आहे. आणि अब्रॉडला एवढी फिरली, त्याच्यात मला कळलं की नाही, दिस एज्युकेशन शुड कम फ्रॉम चाइल्डहुड, नॉट फ्रॉम अडल्टहुड. तोपर्यंत तुमचं माइंडसेट झालंय, मग ते तुमच्यात येणं थोडं मुश्किल आहे. येतं, नाही येत असं नाही, पण इट्स अ चॅलेंज. बरोबर आहे. तू आता तुझं नवीन एक काही प्रोजेक्ट मला सांगत होतीस, नवीन बिल्डिंग उभारतीयस, त्याच्याबद्दल सांग ना. आता माझ्याकडे मुलं जी आहेत ना, ते 90% मी सांगितलं की आई वडील नाही, तर ह्या मुलांसाठी पुढे काय. तर मला असं वाटतं की एक जागा अशी बनवली पाहिजे जिथे ते त्यांचं घर आहे असं समजू शकतील, आणि त्यांच्या शेवटच्या श्वासेपर्यंत प्रेमाने ऑक्युपाईड आणि प्रेमाने तिथे राहू शकते. अच्छा. तर आम्ही 2 वर्षांपूर्वी कर्जतला अशी जागा घेतली. 25 वर्षात आम्ही जे पैसे गोळा केले त्यातनं ती जागा घेतली, आणि मोठा प्रोजेक्ट आहे.
8-10 करोडचा प्रोजेक्ट आहे. पण कुठून तर सुरुवात केली पाहिजे ना. आपण म्हणून एवढा मोठा कसं करू असं म्हणून नाही चालत. तर झेप घेतली आम्ही. तिथे सुंदर डोंगरांमध्ये एक जागा घेतली. सुंदर ग्रीनरी, गेटेड कम्युनिटी, सगळे छोटे छोटे शाळेज आहेत आणि आम्ही तिथे ग्राउंड+2 80 मुलांसाठी ती सोय आहे. पण आता सुरुवातीला सगळे 80 एकदम येणार नाही. त्यामुळे तिथे पण आम्ही एक सेल्फ सस्टेनेबिलिटी मॉडेल क्रिएट केलंय. ग्राउंड फ्लोर आणि पार्शियल फर्स्ट फ्लोर आम्ही कॉर्पोरेट्स आणि वेलनेस ग्रुप्सना ते चालवायला, म्हणजे त्यांचे येऊन वर्कशॉप्स करू शकतात की त्यांना सेमिनार करायचे 2 दिवसाचे 3 दिवसाचे. त्यातनं जे पैसे आम्हाला येतील ते आम्हाला ही जागा चालवण्यात बऱ्यापैकी मदत होईल. बरोबर. तर आणि ऍट द सेम टाइम आमच्या मुलांबरोबर ते सोशलाइज पण करू शकतो. तिथे मुलांसाठी वॉटर थेरपी म्हणून प्लंज पूल करणार आहोत. तिकडे सगळ्या फॅसिलिटी आहेत. टेरेसच्या पेरिफेरीवरती आम्ही म्हणजे आपण व्हेजिटेशन की आमच्याच भाजीपाला, खाली सगळे फळ फ्रुट्सची झाडं लावणार आहोत. आणि ग्रीनरी एवढी आहे की मुलांना नॅचरल एन्व्हायरमेंट मध्ये राहायला मिळेल की जिथे पोल्युशन नसणार. सो इमॅजिन की म्हणजे मी अख्खं जे प्लॅन केलंय ना ते अख्खं जास्तीत जास्त उजेड आणि वारा, ओपन टू स्काय अशी जागा अख्खी प्लॅन केली आहे. आणि व्हेरी क्रिएटिव्ह, व्हेरी आर्टिस्टिक. कोणी आलं की तिथे येऊन राहावंसं वाटेल. तिथे इव्हन कॉलेजच्या मुलांसाठी पण इन हाऊस पेड इंटर्नशिप्स आम्ही करणार आहोत. म्हणजे ती मुलं तिथे येऊन राहून मुलांबरोबर इंटर्नशिप करू शकतात. सो इट्स गोइंग टू बी व्हेरी टेम्पटिंग. खूप म्हणजे मला असं वाटतंय कधी हे संपेल आणि कधी मी शिफ्ट होईल. आणि माझी मुलं ऑलरेडी एनरोलमेंट सुरू झालेली आमची आणि अजून लागतील 1.5-2 वर्ष लागतील पूर्ण व्हायला. बिल्डिंगचा अख्खा ढाचा उभा झालाय. आता इंटिरियर्स आणि बाकीची कामं करायला वेळ लागणार. मग आताची तुझी अद्वितीय मधली मुलं आहेत ती पण तिकडे येणार का? त्यातली सगळी नाही पण बऱ्यापैकी. आणि मग बाहेरनं पण बरीच मुलांची इन्क्वायरी. पण तिथे मुलं अशीच ठेवणार आहेत जे वयस्कर आहेत किंवा ज्यांचे आई वडील नाहीयेत किंवा आई वडील आहेत पण ते त्यांचं स्वतःच करू नाही शकत म्हणून त्यांना मुलांना तिथे ठेवायचं. लहान यंग मुलांना घ्यायची इच्छा नाहीये until and unless there is some specific reason. की त्यांचे आई वडील नाही. बरोबर. मग ठेवलं गोष्ट वेगळी. असं भारतात अजून कुठे आहे का? भरपूर आहेत जागा अशा, भरपूर. पण लोक कसं सुरू करून दुसऱ्यांना तिथे चालवण्यासाठी ठेवून जातात. इथे मी स्वतः तिकडे शिफ्ट होणार आहे. कारण मग तिथे काय मागे चालतं हे कळत नसतं. किती सीसीटीव्ही लावा, कुठेतरी तरी ब्लाइंड स्पॉट्स असतात. त्यामुळे मी स्वतः तिथे शिफ्ट होणार आहे आणि मी स्वतः तिकडे मॉनिटर करणार आहे. ऑलरेडी माझे स्टाफ पण जमवायला सुरू केलेली आहे तिकडे. अरे वा. कारण बरेच लोक आहेत ज्यांना माझ्यात विश्वास आहे बरोबर की ही करेल, ही बरोबरच करेल. आणि असे बरेच पालक पण आहेत की अंजली तू करतेस ना, मग आम्ही आमचे डोळे बघताय. बरोबर की आम्हाला आता काळजी नाही. मग समजा एखाद्याला तिकडे स्टाफ म्हणून यायचं असेल तर कोण प्रकारची लोक येतात? कसं तुला आपलं हे करायचं, कॉन्टॅक्ट करायचं? आता एक ना माझ्या पप्पा जेव्हा बेडरिडन होते कोविड वेळेस तेव्हा एक साऊंड इंजिनियर होते, शिकलेले सवरलेले अशी हाईट बॉडी आणि मस्त. ते अचानक आले केअरटेकर म्हणून. तर मी फक्त माझी मम्मी त्यांनाच बघत राहिली. केअरटेकर नाही, ते आपल्यासारखे. नॉर्मली केअरटेकर कशी स्लम्स मधनं असतात, चॉल मधनं असतात, पण नॉट एज्युकेटेड. तर मग त्यांना विचारलं, म्हणजे आय एम ऍक्च्युअली अ साऊंड इंजिनियर पण सध्या काम नाहीये. तर आणि मला सेवा भाव खूप आहे. तर मी एनरोल केलं ब्युरोमध्ये की मी सेवा पण करेन आणि 2 पैसे पण मिळतील. आणि पहिलं काम माझं मिळालं त्यांना. आणि ते इतकं छान. पप्पांना टोटली बेडरिडन झाले होते, त्यातनं पप्पांना उभे केले 2 महिन्यात. खायचं प्यायचं बंद झालं तर खाते पिते गेले. म्हटलं तुम्ही ना त्यांना गुड बाय सांगून आले. तर म्हणजे नको ताई असं बोलू नका. आणि खरोखर
एकदम बरे होऊन पप्पा गेले. आणि त्यांना मी जेव्हा कॉन्टॅक्ट केला परत 1-2 वर्षांनी, म्हटलं काय करताय? तर मला म्हणे चालले थोडंफार. म्हटलं असं असं आहे, मी सुरू करते, तर तुम्ही तिथे मॅनेजर म्हणून येऊ शकाल का? ते इतके खुश झाले, इतके खुश झाले. म्हटलं तुम्ही ना तुमची बायको दोघेही येऊन तिथे राहू शकता आणि तुम्ही दोघेही तिकडच्या ड्युटीज घेऊ शकता. तर तशी ते त्यांनी एनरोल केलं. तसं माझ्याकडे ना, मी लग्न करून आली तेव्हा एक मुलगा काम करायचा गडी, साऊथ इंडियन. का सिन्सिअर, ऑनेस्ट आणि मनाचा साफ. तर तो भेटला. तो म्हणाला मी पण जॉईन करेन ॲज अ हाऊसकीपिंग. का तुम्ही जे काम द्याल ते. असे मला एक लोक मिळत गेलेले आहेत. माझा स्टाफ तयार होत गेले आणि त्यांना मेंटली प्रिपेअर केले की अजून 2 वर्ष लागतील. त्यामुळे जबरदस्त. हो, म्हणजे वाटतं ना, वेर देर इज अ विल देर इज अ वे. या आपण मनापासून प्रयत्न केला तर सगळं मिळतं. खरं. मी म्हणेन की तुम्हाला इव्हन तुझ्या याची लिंक पण दे, की अद्वित्यची लिंक, जरी आपण प्रेक्षकांना पण सांगू की त्यांना पण काही डोनेट करायचं असेल तर ते करू शकतील. हो हो. तुझं काम फक्त अद्वितीय पुरतं लिमिटेड आहे असं नाहीये, तर तू स्पेशल चाइल्डला एका दत्तक पण घेतलेस आणि ती स्वतःची मुलगी असून सुद्धा ते कसं काय म्हणजे तुला सुचलं? मला ना देवाची कृपा आहे की मला भरपूर आर्ट देवानी दिलेली आहे. तर मी अशीच घोडबंदर रोडवरती माझ्या एका मैत्रिणीचा एनजीओ होता, तिथे मी दर गुरुवारी मदत करायला जायची. तिच्या एनजीओ मध्ये सगळ्या मुली गव्हर्नमेंट होम मधनं यायच्या. गव्हर्नमेंट होम मध्ये रेस्क्यू केलेल्या मुली. तर तिथे त्या मुलींना मी ट्रेन करायची, सिलाई, एम्ब्रॉयडरी, ज्वेलरी मेकिंग आणि बऱ्याच गोष्टी. तर सगळ्यांना मी ट्रेनिंग द्यायची. एक मुलीला, सुकन्याला, मी तिथे पाहिली आणि मी लांबून पाहिली ना, द वे तिने स्माइल केलं आणि हाय केलं. म्हणजे नॉर्मल नाही, स्पेशल आहे. दिसायला नॉर्मल पण स्पेशल. तर मी त्यांना सांगितलं, ते म्हणे की नाही नॉर्मल आहे. म्हटलं ती स्पेशल आहे. मी प्रूव्ह करून दिलं. मग त्यांना म्हटलं तुम्ही मला ती द्या सुकन्या, ती माझ्या बरोबर राहील, अख्खा दिवस माझ्या इन्स्टिट्यूट मध्ये ट्रेनिंग घेईल आणि म्हटलं आपण तिच्यात भरपूर चेंजेस आणू शकतो. ती नॉर्मल तर नाहीच होणार, पण ऍटलीस्ट सायकोलॉजिकली, इमोशनली वी कॅन मेक हर बेटर. तर तेव्हा त्यांनी मला नाही सांगितलं की अशा होम मधनं येते तर वी कॅन नॉट. मग 2 वर्षानंतर ते आले की एकदम शी इज बिकम वर्स दॅन बिफोर. तर तुम्ही प्लीज घ्या ना तिला, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं. तर मी मेंटली प्रिपेअर्ड नव्हती तेव्हा, पण त्यांनी खूप माझा स्वभाव नो जास्त मी बोलू शकत नाही. तर मी त्यांना सांगितलं तिच्या अमुक गोष्टी आहेत त्या तुम्ही क्लिअर करा. आधार कार्ड तिचं बनवून द्या, बँक अकाउंट, तिचं डिसेबिलिटी सर्टिफिकेट आणि मेडिकल चेकअप काय असेल तर ते सॉर्ट आउट करा आणि मला सांगा. 4 महिन्यानंतर फोन आला की सुकन्या इज रेडी टू कम. माझी हार्टबीटच थांबली. अरे बापरे, मी अजूनही मेंटली प्रिपेअर नव्हती. दुसऱ्या दिवशी ती आली आणि मी जे तिला 2 वर्षापूर्वी पाहिली होती आणि आता पाहिली, असं वाटत होतं रस्त्यावर बसलेली कोणी भिकारी. इतकी भयंकर परिस्थिती. आणि स्वाती, व्हेरी खरं सांगू ना, तर आय एम फ्रॉम द फॅशन फील्ड. तर मला ना असं, भले तुम्ही सिंपल कपडे घाला पण प्रॉपर, प्रिम अँड प्रॉपर. आय एम लाईक दॅट. तशीच माझी लेक आहे आणि माझ्या घरात सगळे तसे आहेत. तर तिला अशी पाहिल्यावरती मी म्हटलं बापरे, हाऊ विल आय मॅनेज हर. एनिवे प्रॉमिस केलं होतं, घरी घेऊन आली. अगदी चमक चमक, कानातले, कपडे चमक चमक, चपला चमक चमक. म्हटलं बापरे. घरी एंटर झाली, माझ्या लेकीने तिला पाहिली आणि लगेच मला बघून म्हणे डोंट वरी. दोघींची साईज सेम कपड्यांची, 0 साईज. ती गेली तिच्या कपाटांना, तिचे वापरते चांगले 5-6 जोडी आणून दिले. मेक हर दिस. कुडोस टू हर यार, खरंच. हो, कारण माझ्या लेकीला काही शिकावं नव्हतं लागलं, कारण ती ह्या मुलांबरोबरच लहानाची मोठी झाली. त्यामुळे फॉर हर ही मुलं म्हणजे तिचे सिबलिंग्स. आणि मग ती घरात आल्यावरती जेवढी माझ्या लेकीने मेहनत केली तिच्या मागे,
मम्मी तिच्यासाठी तुम्ही हे करा, मम्मी तिच्यासाठी तुम्ही ते करा. आणि तिने मला जे मोटिवेट केलं जास्त आणखी. आणि ही मुलगी इतक्या अब्युसेस मधनं आलेली आहे, मेंटल, फिजिकल, सेक्शुअल, इमोशनल, सगळे ट्रॉमास मधनं ती आली होती. त्यामुळे तिला एवढे बॅगेजेस होते. तिचा एक कझिन ब्रदरनी जे ट्रॉमास तिच्यावर केले होते सारखी, ह्यांनी रामचंद्रनी हे केलं, हे केलं, हे केलं. मी तिला ड्राईव्हला घेऊन जायची रोज, आणि रोज नॉन स्टॉप तीच स्टोरी तिची, सेम टू सेम. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षानंतर हळूहळू ते तिचं बंद झालं. आणि आफ्टर दॅट आज 8 वर्ष झाली, 9 वर्ष, आणि एक शब्द काढत नाही. तोपर्यंत बोलायची की माझं गाव तिथे आहे, मला एक दिवशी गावाला जायचंय सगळ्यांना भेटायला. आता तिला सांगतो की आम्ही जाणार आहोत, येतेस का सगळ्यांना भेटायला? सरळ ते खोलीतनं बाहेर निघून जाते. मला कोणाचं नाव नका देऊ, मला कुठे जायचं नाहीये. पण ती जेव्हा आमच्याकडे आली ना, तेव्हा सर्वात मोठं चॅलेंज मला एक होतं, सोसायटी. बरोबर. सगळ्यांना वाटायचं ती माझ्याकडची कामवाली पोरगी आहे, आणि मी सगळ्यांना सांगायची की मी तिला दत्तक घेतली आणि ती कामवाली नाहीये, ती माझी लेक आहे. आणि प्रत्येकाला मला हे सारखं सारखं सांगावं लागायचं. पण आज अशी परिस्थिती आहे की आमच्या बिल्डिंगच्या, सोसायटीच्या बऱ्याच रिस्पॉन्सिबिलिटी ती घेते. बापरे. हो, आम्ही ते खाली कुलूप लावतो, रात्री सकाळी ओपन करायचं असं, ही रात्री जाऊन कुलूप लावून येईल, सकाळी ओपन करून येईल, आणि बऱ्याच गोष्टी. तर त्यामुळे आता सगळ्यांना कळले, आणि ती झाली इकडची दादा. जबरदस्त. फायनली सोसायटी हॅज एक्सेप्टेड हर. 360 डिग्री चेंज झाला. टोटली. ऑफकोर्स शी इज अन ऑनगोईंग चॅलेंज. कारण हर 3-4 दिवशी माझ्यासाठी काही ना काहीतरी चॅलेंज उभी करतच असते. बरोबर. पण मला माहितीये ती अशी आहे ना, अशीच राहणार आहे तिच्या शेवटच्या श्वासेपर्यंत. बरोबर. त्यामुळे आय एम ऑलवेज रेडी की काहीतरी नवीन, थोडे दिवस झाले काहीतरी नवीन होणार आहे घरात. पण ती आहे म्हणून घरात पण असं वातावरण एक वेगळं असतं. प्लस शी आय गेस असेल 30s मध्ये, माहिती नाही आम्हाला कोणाला तिची ऍक्च्युअली एज. तर ती मला बरीच मदत पण करते गार्डनिंग मध्ये. मला घरात माझं घर पाहिलं कसं आहे, साफसफाई करायची असते, मम्मी मी हे करते, मम्मी मी हे करते. त्यामुळे मला शी इज बिकम पार्टनर इन क्राईम ऑल्सो आणि इन एव्हरीथिंग. राईट. यू हॅव हील्ड हर अ लॉट. तिला खूप तू मानसिक एकदम. आता मी तिला हील केलंय का तिने मला केलंय हे मला नाही माहिती, और मे बी इट इज म्युच्युअल. पण येस, ती राहायला आल्यामुळे मला आता समजायला लागलं की ती आई कुठल्या ह्याच्यातनं पास झाली असेल. कारण राईट नाउ आय एम फेसिंग दॅट, दोज चॅलेंजेस तिच्या बरोबर. तर मला ऍटलीस्ट थोडा तो अनुभव आलेला आहे. बरोबर. तोपर्यंत मी हे नव्हती बोलू शकत की मला कळतं तुमच्यावरती काय वितलेली आहे. आता मी थोडं फक्त मी बोलू शकते. बरोबर. मग तू ही जी संस्था म्हणतेस, तू जी उभी करतेस, तर तिथे हिला पण ऍक्च्युली तिचं फ्युचर पण तिकडेच होऊन जाईल. 100%. जबरदस्त. आणि तिला पण तिथे काहीतरी कामात मी गुंतवणार आहे की तिला असं वाटलं पाहिजे की ही माझी जबाबदारी आहे. कारण आपण नेहमी म्हणतो ना की आपल्या नंतर मुलांचं काय, तर तसं तिच्यासाठी तो एक थोडासा आव्हानात्मक असणार ना. ते तिकडे तिचं आपोआप सगळं सेट होऊन जाईल. सगळं हो. आणि ती मुलं पण जे तिथे राहणार आहेत त्यांना पण प्रत्येकाला काही ना काहीतरी जबाबदाऱ्या देणार आहोत. असं नाही की बस सगळ्यांनी बसून राहा. तिथे पण सगळे क्लासेस होणार आहेत जसे आमच्या इथे चालतात, आणि त्या व्यतिरिक्त प्रत्येकाला आम्ही जबाबदाऱ्या देणार, आणि ते जबाबदाऱ्या पूर्ण हो याची पण आम्ही बघणार आहोत की करता येते. बरोबर. प्रोडक्टिव्हिटी शिवाय त्यांना काही आनंद राहणार नाही. तेच पण आहे, आणि तब्येत पण बरी राहील. कुठे गुंतून राहिले तर. बरोबर. आणि एक कॉन्फिडन्स पण वाढतो ना. 100%. बरोबर. जबरदस्त. तुझी म्हणजे खरंच म्हणजे अफाट आहे तुझं काम. जबरदस्त काम आहे. सुपर अंजली. आपण आता ना रॅपिड फायर कडे वळतोय. पहिला प्रश्न आहे, वयाची 18 वर्ष की 70 वर्ष, कोणाला सांभाळणं जास्त चॅलेंजिंग वाटतं? 18 वर्ष.
60 वर्षांच्या मुलाला जेव्हा त्याचे 80 वर्षांचे आई वडील तुझ्याकडे घेऊन येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यात तुला काय दिसतं? खूप अपेक्षा असतात कोणते? की ह्या माझ्या मुलांना सांभाळतील जवळ आमच्या नंतर. 2 मुलींची मम्मी की अनेकांची आई? अनेकांची. अद्वित्यचं नवीन बिल्डिंग प्रोजेक्ट हे त्या म्हाताऱ्या पालकांच्यासाठी सुटकेचा निश्वास आहे असं वाटतं का तुला? अगदी 100%. कारण आता त्यांना असं वाटतं की आमच्या नंतर आमची मुलं तिथे सेफ राहतील. तुला सर्वात जास्त थ्रिल कशात मिळतं? नवीन स्किल शिकवण्यात की त्या व्यक्तीला स्वावलंबी झालेलं पाहण्यात? नवीन स्किल शिकवणार. ओके, जबरदस्त. समाजाकडून काय हवंय? फक्त मदत की पूर्णपणे स्वीकार? पूर्णपणे स्वीकार. पैसा की प्रौढ व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा विसावा? प्रौढ व्यक्तीच्या चेहऱ्यावरचा विसावा नक्की. अद्वित्यमध्ये बनवलेली वस्तू तू जेव्हा स्वतःच्या डोळ्यांनी बघतेस त्याच्यात तुला 60 वर्षाच्या व्यक्तीची मेहनत दिसते की लहान मुलाची निरागसता दिसते? लहान मुलांची विरागसता. तुझे म्हणतेस कर्जचा नवीन प्रोजेक्ट, तर त्याचंही नाव अद्वित्यच आहे का? नाही, ते आमचं अद्वितीयचं प्रोजेक्ट आहे आणि त्याचं नाव आम्ही अक्षरा ठेवलंय. अक्षरा म्हणजे सरस्वतीचं दुसरं नाव आहे आणि इट्स अ अद्वितीय इनिशिएटिव्ह. ओके, सो तू एकदम जबरदस्त काम करतेस ऍक्च्युली आणि ह्या अद्वितीय अक्षरांसाठी या तुझ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तू आज इकडे आलीस आणि मला हे सगळं सांगितलंस त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. मी तुम्हाला सांगते की लोकांपर्यंत हे एक मेसेज पोहोचवणं फार गरजेचं आहे. थँक्यू.